नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपलं उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा व्हिडिओ टाकल्या तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचेल. ठीक आहे, चला आज आपण शिकणार इयत्ता 6वी सराव संच 32. ठीक आहे, चला प्रश्न आहे बघा. संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1500 रुपयांना आणली. त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला. त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली. उरलेली अंडी त्याने 5 रुपयांस एक याप्रमाणे विकली. त्याला फायदा झाला की तोटा आणि तो किती? ठीक आहे, फायदा आणि तोटा बघा, नफा आणि तोटा मी सराव संच 31मध्ये छान सांगण्याचा प्रयत्न केला. तो कुणाला कळलं नसेल तर तिथे तुम्ही काय करा, तो व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा, सराव संच 31वाला. ठीक आहे, चला आता आपण लिहून घ्या, एकेकाची किंमत काढूया. पहिलं वाक्य काय? संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1500 रुपयांना आणली. किती रुपयांना आणली? 1500. किती अंडी आणली बघा आता. अंडी आणली कितीला? आता अंडी आणली किती आणली? 400 अंडी आणली, बरोबर की नाही? आता 1500 रुपयांना आणली. किती रुपयांना आणली? 1500 रुपयांना. त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला. वाहतूक खर्च बघा, अंडी आणली, अंडी आणायला तो गेला असेल ना दुसरीकडे कुठेतरी, हे का नाही? हा माणूस आहे, तो अंडी आणायला गेला. घराशेजारी थोडी भेटणार त्याला, दुसरीकडेच भेटणार की नाही, दुसऱ्या व्यापाऱ्याकडे. मग दुसरा व्यापारी थोडा लांब असेल, हो की नाही? हा झाला त्याचा व्यापारी दुसरा, त्याच्याकडे अंडी होती, त्याने आता अंडी आणली. कशाने गेला आता माहीत नाही, त्यांनी लिहिलं नाही. त्यांनी आता वाहतूक केली. त्याने कुठे गेला? मोटरसायकलने गेला, कशाने गेला, कशाने जाऊ दे, त्याला वाहतूक खर्च हा 300 रुपये आला. किती आला? 300 रुपये वाहतूक खर्च आला. आणि मग त्याने अंडी घेतली. आता जाऊन येऊन असेल ना की हा खर्च, जाऊन येऊन खर्च असेल बघा. इथे भेटली त्याला 1500 रुपयाला भेटली, हो की नाही? म्हणजेच हा एवढा रुपये त्याला खर्च झाले, 1500 आणि 300 रुपये खर्च झाला. मग आपण लिहू शकतो बघा, अंडी आणण्यासाठी एकूण खर्च, अंडी आणण्यासाठी एकूण खर्च. मग काय लिहिणार आहोत आपण? एकूण खर्च काय? 1500 रुपये. म्हणजेच काय? अंड्याची किंमत अधिक वाहतूक खर्च. बघा, अंड्याची किंमत किती आहे? 1500 रुपये, हो की नाही? 1500 रुपयाला त्याने घेतली, आहे की नाही? मग जाण्या येण्यासाठी त्याला 300 रुपये लागले, म्हणजे वाहतूक खर्च 300 रुपये लागला. बघा, 1500 आणि 300 किती? 1800 रुपये. म्हणजे 1800 रुपये त्याला एकूण खर्च आला, हो की नाही? चला आता दुसरं वाक्य वाचू. त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली. बिचाऱ्याची अंडी फुटली ना. बघा आता तर संतोषने काय घेतलं? आता जी अंडी होती, किती अंडी घेतली होती? 400 अंडी घेतली होती. किती? 400 अंडी घेतली होती. अंडी काढू आता आपण, ठीक आहे? ही 400 अंडी घेतली होती, हो की नाही? आता 400 काढणार आहेत का मी? नाही ना, काही काढली, ठीक आहे? 400 अंडी येते. ही समजा 400 अंडी आहेत. किती? 400. ती काय झाली? त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली. आता ही आली खाली आणि फुटली, ठीक आहे? किती फुटली? 50 फुटली. म्हणजेच 400 मधनं 50 गेली, किती राहिली? 350. वजाबाकी करा, सोपं आहे की नाही? बघा, 400 मधनं किती गेले? 50. शून्यातनं 5 जात नाही म्हणून 0 वर घेतला. शेजारच्या घराकडून 1 मागून घेतला. इथे 10 गेलं 5, हो की नाही? आणि 4 1 गेला 3. 350 म्हणून लिहा. आपण इथे लिहू शकतो बघा, एकूण राहिलेली लिहा, राहिलेली अंडी बरोबर. आता एकूण अंडी किती होती? आणलेली अंडी वजा फुटलेली अंडी किती बाळांनो? चला, आणलेली अंडी 400 होती, वजा फुटलेली अंडी किती? 50. आत्ताच वजाबाकी केली ना आपण. 350 अंडी राहिली त्याच्याकडे. किती? 350 अंडी. चला आता पुढे बघण्याचा प्रयत्न करू. बघा, उरलेली अंडी त्याने 5 रुपयास एक. किती?
उरलेली अंडी. आता उरलेली अंडी किती? 350 आहे की नाही. म्हणजे 350 अंडी त्यांनी काय केली, प्रत्येक अंड त्यांनी 5 रुपयानं एक याप्रमाणे विकलं. म्हणजेच एक अंड त्यांनी 5 रुपयांना विकले. मग 350 अंडी किती रुपयांना? बघा, एक अंड काय केलं त्यांनी, एक अंड 5 रुपयांना, 5 रुपयास. तर 350 अंडी, बघा एकातनं जास्त वस्तूंची किंमत काढायची तर गुणिले करायचं, म्हणजे 350. आता करा बरं ह्यांचा गुणाकार, 350 आणि गुणिले 5. चला आता आपण इथे करून घेऊया, आपल्याला जागा पूर्ण नाही. 350 गुणिले 5, 5 शून्य शून्य, 5 5 25, 7 2, 5 त्रिक 15, 16 आणि 17. म्हणजेच ती अंडी त्यांनी 1750 रुपयांना विकली, हे की नाही. म्हणजेच विक्री किंमत काय लिहू, विक्री किंमत किती, 1750. आता बघा इथे बघा खरेदी किंमत. आता खरेदी किंमत, आता एकूण खर्च आलेला म्हणजे इथं काय असली, खरेदी किंमत. खरेदी किंमत काय आहे, 1800 रुपये. आणि विक्री किंमत काय आहे, 1750. तुम्हाला माहिती विक्री किंमत कमी आली म्हणजेच त्याला काय झाला, तोटा झाला ना. बघा म्हणजे किती किंमत कमी आहे. आता लिहा तोटा. तोट्याचं सूत्र सांगितलंय बघा. तोट्याचे सूत्र काय, जी जास्त आहे ती काय लिहायची, पहिल्यांदा लिहायची. म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत, विक्री किंमत. त्यांनी फक्त फायदा झाला की तोटा झाला, नफा झाला की तोटा असं नाही विचारलं, ते पण विचारलं आणि किती झाला तो पण विचारलंय, बरोबर. म्हणजे खरेदी किंमत तुमची किती, 1800 रुपये वजा विक्री किंमत किती, 1750. आता करूया वजा बाकी. 1800 म्हणणं 1750 वजा करा. शून्यातनं शून्य, शून्यात 5 जात नाही, मग वरती. आता इथनं घराच्या घरातनं 1 मागवला, इथे 8 झाला. 10तनं 5 गेले 5, 8तनं 8 गेले 0 आणि 1तनं 1 गेला 0. म्हणजेच 50 रुपये तोटा झाला त्याला. किती, 50 रुपये. समजलं. चला आता आपण दुसऱ्या गणिताकडे जाऊया. त्याच्या आधी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा, लिहून घ्यायचे, पटापट लिहून घ्या. चला दुसरा बघा. इब्राहिम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला. त्यांनी तो माल जर 65,000 रुपयांना विकला असेल तर त्यांनी या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि तो किती. ठीक आहे, पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. बघा खरेदी, माल खरेदीसाठी झालेला एकूण खर्च. कारण की आपल्याला बघा इथं माल आला 50,000ला आणि खरेदी करताना त्याला बघा कर आणि वाहतूक खर्च पण दिलाय त्यांनी. किती, 7,000 रुपये दिलेला आहे. मग लिहा माल खरेदीसाठी झालेला एकूण खर्च, झालेला एकूण खर्च, बरोबर. आता झालेला एकूण खर्च काय, माल कितीचा आहे, माल आहे 50,000चा. म्हणून लिहा मालाची किंमत. मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं बघा आपण, मालांतना आपल्याला वाहतूक खर्च पण असतो, आहे की नाही, अधिक कर व वाहतूक खर्च असं प्रॉपरली चला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, मालाची किंमत किती, 50,000. बघा कर आणि वाहतूक खर्च मिळून त्याला किती आले, 7,000 रुपये आले. ठीक आहे, 7,000 रुपये आले. चला आता 50,000 आणि 7,000 किती झाले सांगा. 50,000 अधिक 7,000, 0 0 0 0 0 7 7 5 5 57,000 रुपये त्याला काय झाला, खर्च झाला. एकूण खर्च म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो, एकूण खर्च. इथे लिहा एकूण खर्च किंवा खरेदी किंमत म्हणू शकतो. ते खर्च त्याच्यामध्येच मोडतं ना ते, हे की नाही. ठीक आहे, आता बघा त्यांनी तो माल जर 65,000 रुपयांना विकला. आता विक्री किंमत किती, विक्री किंमत
बरोबर किती 65,000. आता मला सांगा, खरेदी किंमत आहे तुमची 57,000, विक्री किंमत आहे 65,000. म्हणजेच तो माल तुम्ही 65,000ला विकला, म्हणजेच तुम्हाला नफा झाला की नाही. जास्त किंमत कोणती? विक्री किंमत जास्त आहे, म्हणजेच नफा झालेला आहे. म्हणून नफ्याचं सूत्र लिहा, नफा बरोबर जी किंमत जास्त ती लिहा, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. खरेदी किंमत. ठीक आहे. आता विक्री किंमत किती आहे? 65,000 वजा खरेदी किंमत किती? 57,000. ठीक आहे. आता ह्यांची करा वजाबाकी. 65,000 वजा 57,000. बघा, शून्यातनं 0 0 0 0 0, 5तनं 7 जाणार आहे का? नाही ना. वरती घेतला, शेजारच्या घराकडनं एक उसना मागितला, इथे वाढला, इथे काय झाला, इथे पण वाढला. ठीक आहे. 15तनं 7 केले, सांगा बरं. 15तनं 7 गेले, 6 7 म्हणजे तुमच्याकडे उरतात 8. कळत आहे का? आणि 6तनं 6 गेले 0, म्हणजेच 8,000 रुपये फायदा झाला की नफा? नफा नफा. फायदा म्हणजे नफा ना, हो की नाही? चला, म्हणून आपण लिहू शकतो की या व्यवहारात त्याला नफा झाला. आणि किती नफा झाला? या व्यवहारात त्याला 8,000 रुपये नफा झाला. म्हणून लिहा, या व्यवहारात 8,000 रुपये नफा झाला. नफा झाला. ठीक आहे. समजलं? सोपं आहे. चला, आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, तिसरा प्रश्न आहे, अजित कौर यांनी साखरेचे 50 किलोग्राम वजनाचे एक पोते 1,750 रुपयांस आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांनी ती साखर प्रति किलोग्राम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्यांना किती रुपये तोटा झाला? डायरेक्ट विचारले, तोटा झालेला आहे. ह्यांना माहिती आहे तोटा झालेला आहे की नाही? आता आपल्याला काढायचं. बघा, अजित कौर यांनी साखरेचे 50 किलोग्राम. आता 50 किलोग्राम, एक पोते किती आहे? 50 किलोग्रामचं आहे. किती आहे? 50 किलोग्राम. मग लिहा, एक पोते साखरेचे वजन. साखरेचे वजन किती आहे? 50. साखरेच्या पोत्याचे वजन लिहा, पोत्याचे. बघा, आता लिहा, साखर एकूण किलोग्राम. साखर आहे 50 किलोग्राम. एकूण साखर 50 किलोग्राम. ठीक आहे. आणि 50 किलोग्राम साखरेची किंमत किती आहे? 1750. 50 किलोग्राम साखरेची किंमत. साखरेची किंमत किती? 1750. म्हणजेच आपण ह्याला म्हणू शकतो त्याची खरेदी. ही काय म्हणायची? पण खरेदी किंमत. काय म्हणू शकतो? खरेदी किंमत. आहे का नाही? ठीक आहे. चला, साखरेचा भाव कमी झाला. काय झाला? साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांनी ती साखर प्रति किलोग्राम, प्रति म्हणजे प्रत्येक 1 किलोग्राम साखर आहे ती 32 रुपयांना या दराने ती विकली. आता विक्री किंमत 1 किलो साखर काय? 1 किलोग्राम साखर. 1 किलोग्राम साखर किती? 32 रुपयांनी ती विकली, म्हणजेच 32 रुपये. ठीक आहे. तर आता एकूण किती होती साखर? 50 किलोग्राम होती की नाही? मग लिहा, 50 किलोग्राम साखर. 50 किलोग्राम साखर काय लिहिणार? एकाच किलो साखरेची किंमत आहे. 50 किलो साखरेची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? गुणाकार करणार आहोत. मी खूप वेळा सांगितले बघा, एकाची किंमत असेल आणि त्याच्यावर अनेक वस्तूची किंमत काढायची असेल तर आपण काय करतो? गुणाकार करतो. ठीक आहे. चला, गुणाकार करा. 50 गुणिले 32 किंवा 32 गुणिले 50, तुम्हाला जसं येतं तसं करा. ठीक आहे. 2 0 0, 5 2 10,
एक घर बंद करा. 3 शून्य, 0 3 5 15, शून्याशी शून्यांची बेरीज करा. 0 0 1 आणि 5 6 आणि 1 म्हणजे 1600 रुपये त्यांची विक्री किंमत आहे. काय आहे? विक्री किंमत. ठीक आहे, किती आहे? 1600 रुपये. ठीक आहे. आता बघा तोटा झाला त्यांनी सांगितलंच आहे आपल्याला अगोदरच, आहे की नाही. आता तोट्याचं सूत्र काय? इथं लिहितं तोट्याचं सूत्र. हे खोडते, लिहा. तोटा बरोबर ज्याची किंमत मोठी कोण आहे? खरेदी किंमत. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. ठीक आहे. चला, खरेदी किंमत किती? 1750 वजा विक्री किंमत किती? 1600 रुपये. 1600 रुपये. चला वजाबाकी करा. 1750. मी जेव्हा वजाबाकी करते ना तेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करा सोडवण्याचा. म्हणजे तुम्ही काय करताल? माझ्या हातूवर सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 0तनं 0 गेलं 0, 5तनं 0 गेलं 5च, 7तनं 6 गेला 1 आणि 0 0. 150 रुपये तोटा झाला. किती? 150 रुपये. म्हणून लिहा अजित कौरला 150 रुपये तोटा झाला. म्हणून अजित कौरला किती? 150 रुपये तोटा झाला. 150 रुपये तोटा झाला. ठीक आहे नाही. चला आता आपण प्रश्न चौथ्याकडे जाऊया. समजलं असेल तुम्हाला आता. ठीक आहे. चला बघा चौथा प्रश्न आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, कारण की थोडासा वेगळा आहे. लक्ष द्या. बघा, कुसुमताईंनी 700 रुपयांना एक कुकर याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. त्यासाठी वाहतूक खर्च 1280 रुपये आला. त्यांना एकूण 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा? आता आपल्याला सांगायचं त्यांना 18,000 रुपये नफा पण पाहिजे, आहे की नाही. नफा पण पाहिजे आणि त्यांना प्रत्येक कुकर आता कितीला विकावं लागेल ते काढायचं. ठीक आहे. पहिल्यांदा काय लिहिणार आपण? बघा, एका मिक्सरची खरेदी, मिक्सरच म्हणते, एका कुकरची, कुकर आहे ना, मिक्सरच म्हणते इथं. चला कुकर लिहा. एका कुकरची किंमत किती आहे? 700 रुपये. किती आहे? 700 रुपये. याप्रमाणे त्यांना किती कुकर घ्यायच्यात? 80 कुकर घ्यायच्यात. किती घ्यायच्यात? 80 कुकर. म्हणून लिहा 80 कुकरची खरेदी किंमत. म्हणून लिहा 80 कुकरची खरेदी किंमत. काय करावं लागेल? मी मागं सांगितलं होतं की नाही, आहे ना. म्हणजेच एका कुकरची किंमत गुणिले त्याची किंमत, हो की नाही. सॉरी, एकूण कुकर आणि त्याची एका कुकरची खरेदी किंमत. आता बघा 80 गुणिले 700 करा. 700 गुणिले 80 केला आपण तर बघा 0 0 0 0 0 0 0 1 0 घराला 8 0 0 8 0 0 8 7 56. बघा 0 0 0 6 आणि 5 56,000 रुपये खरेदी किंमत येईल कुकरची. किती? 56,000 रुपये खरेदी किंमत येणार आहे. ठीक आहे. आता बघा त्यासाठी काय झाला? वाहतूक खर्च 1280 रुपये आला. काय आला? 1280. आता बघा कुकरची एकूण खरेदी किंमत. आता काय करणार आहोत? तर वाहतूक खर्च पण आलाय ना. किती आला वाहतूक खर्च? 1280. म्हणून लिहा कुकरची एकूण खरेदी किंमत. कुकरची एकूण खरेदी किंमत. बघा कुकरची एकूण खरेदी किंमत आहे की नाही. बघा आता कुकरची खरेदी किंमत लिहू. कुकरची एकूण किंमत लिहू. कुकरची
एकूण किंमत अधिक काय सांगितलंय? वाहतूक खर्च सांगितलाय. वाहतूक खर्च लिहा. काय लिहा? वाहतूक खर्च. बघा कुकरची एकूण किंमत इली 56,000 रुपये आली, बरोबर. अधिक वाहतूक खर्च किती आला? 1280. यांची बेरीज करा बरं. बघा आता ह्यांची बेरीज केली तर बघा 0 0 0 आणि 8 8 0 2 2 6 आणि 1 7 आणि 5 अशी 5. म्हणजेच आपले बघा एकूण खरेदी किंमत जी आली ती 57,280 रुपये आली. किती आली? 57,280. ठीक आहे. आता बघा कुसुमताईंना काय करायचं? त्यांना 18,000 रुपये काय पाहिजे होतं? नफा पाहिजे. म्हणजे ह्याच्यावर नफा पाहिजे त्यांना. अजून 18,000 रुपये त्यांना फायदा झाला पाहिजे. म्हणून लिहा कुसुमताईंना 18,000 रुपये नफा हवा आहे. बघा काय लिहायचे? कुसुमताईंना 18,000 रुपये नफा, बरोबर आहे ना? नफा हवा आहे. आता त्यांना काय करायचं? ह्याच्यावर अजून नफा. त्यांना 18,000 रुपये नफा पाहिजे, हे की नाही? म्हणून लिहा विक्रीनंतर अपेक्षित रक्कम. आता त्यांना विकल्यानंतर ना विक्रीनंतर अपेक्षित किंमत, हो की नाही? अपेक्षित किंमत. आता विक्रीनंतर अपेक्षित किंमत बघा यांची आहे. एकूण खरेदी किंमत आहे 57,280. त्यांना अपेक्षित काय? अजून 18,000 त्याच्यावर पाहिजेत. म्हणजे 18,000 रुपये त्यांना फायदा झाला पाहिजे, हो की नाही? यांची करा बेरीज. काय करा? बेरीज करा. ठीक आहे, दिसतंय का? बेरीज करू आपण ह्याची. चला थोडंसं वरती करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. बघा आता ह्यांची बेरीज जर केली आपण, किती? 57,280 आणि आपल्याला नफा हवा आहे 18,000 रुपये नफा हवा आहे. किती? 18. बघा 0 0 8 8 2 2 7 8 14 आणि 15 चाला 1 5 आणि 1 6 आणि 1 7. म्हणजे त्यांना अपेक्षित नफा म्हणजे त्यांना 75,280 रुपये अपेक्षित आहे. म्हणजे 75,280 रुपये त्यांना काय आहेत? अपेक्षित आहेत. असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्याच विका? प्रत्येक म्हणजे काय? एक कुकर त्यांनी कितीला विकला पाहिजे? एक कुकर. म्हणजेच लिहा आता हे किती? आता ह्यांची किंमत म्हणजेच किती? 80 कुकरची किंमत झाली. किती झाली? 80 कुकरची किंमत, बरोबर की नाही? कारण की त्यांना नफा पण मिळवायचा त्याच्यामध्ये, हो की नाही? त्यासाठी 80 कुकरची किंमत एवढी झाली आता. ठीक आहे. मग आता एका कुकरची किंमत काढायची. आता काय काढायची? मग लिहा एका कुकरची किंमत. बघा जास्त वस्तूंपासून एका याची वस्तूची किंमत काढायची तर काय करतो आपण? भागाकार करतो. खूप वेळा सांगितलं बघा तुम्हाला. आता लक्ष द्या बघा. 75,280 भागिले 80. ठीक आहे. ह्याच्यातून आपल्याला काय करायची? आता भागाकार करायचा. यांचा काय करायचं आहे? भागाकार. चला भागाकार करून घेऊयात आपण. ठीक आहे. घ्या इथे 80 लिहा. तर 75,280. बघा आता 80चा पाडा तयार करणार का तुम्ही? बघा इथे जर इथे एक शून्य दिसतं तुम्हाला, इथे एक शून्य दिसतं. कट करा बरं, हो की नाही? कट केला तर भागाकार येईल आपल्याला. बघा आता कट करू. नाही तर एक काम करा, 80चाच करा. काय करा? 80चाच भागाकार करा. शून्य काढला तरी चालेल, नाही काढला तरी चालेल. बघा दोन पद्धतीने तुम्हाला सांगते आज. ठीक आहे. बघा एकदा शून्य काढून बघू आपण. किती? इथलं शून्य गेलं, इथलं शून्य गेला. इथे किती राहिले? 8. इथे राहिले 7,528. ठीक आहे. 8च्या पड्यामध्ये 75 आहे का? नाही आहे. 8 9 72 आहे. किती आहे? 8 9 72. 75 मधनं 72 गेले, 3 उरले. वरतून घेतला 2. 8 चोक 32. किती आला? 8 चोक 32.
आणि इथं वरती होता 8 शिल्लक राहिला. 8 एक 8, बाकी आली 0 आणि म्हणजेच एक कुकर आपल्याला 941 रुपयांना पडतोय बघा. आणि 80ने जर भाग केला बघा सेमच आहे, फक्त जरा व्यवस्थित लक्ष द्या. मोठा भागाकार होतो म्हणून मी तुम्हाला असं करून सांगितले. असं केलं तरी चालतं. ठीक आहे. 80 72 200 75 280 किती 75 280. 80च्या पाड्यात बघा आता 80च्या पाड्यात 75 2 नाही 3 घेतले आपण 752 घेतले. किती 752 बघा 752 घेतले आपल्याला. तर बघा 80च्या पाड्यामध्ये 9 नंबरला 720 राहतात बघा. 720 8 9 72 म्हणजे 720. 2 0 गेले 2, 5 2 गेले 3 बघा. 7 0 32, वरतून घेतला 8 328 328 बघा. 80 चोक 320 80 चोक 320. मग 8 गेला 8 0 गेले 8च उरतात. 2 गेले 0 3 गेले 0, वरती एक 0 खाली घेतला 80 झाला की नाही. मग 80 एक 80. उत्तर काय आलं सेमच आलं की नाही आहे की नाही. इथं तुम्हाला 80चा पाडा तयार करावा लागला, इथं 8चा पाडा तयार केला की नाही तुम्ही, हो की नाही. सोपं लक्ष द्या फक्त. चला म्हणजेच तुमचे उत्तर काय येते 941. म्हणजे एका कुकरची किंमत किती आली 941. ठीक आहे. म्हणजेच कुसुमताईंना प्रत्येक कुकर 941ला विकावं लागेल. म्हणून लिहा कुसुमताईंना प्रत्येक कुकर 941 रुपयांना विकावा लागेल. ठीक आहे. समजलं. भागाकार पण कसं छान झाला की नाही आपला. ठीक आहे. चला आता आपण 5वं गणित बघूया. हा प्रश्न 5वा आहे. इंद्रजित यांनी 12,000 रुपयांना एक याप्रमाणे 10 फ्रीज खरेदी केले. ते आणण्यासाठी त्यांना 5,000 रुपये वाहतूक खर्च आला. त्यांनी प्रत्येक फ्रीज केवढ्यास विकावा म्हणजे त्यांना 20,000 रुपयांचा फायदा होईल. हे की नाही. आता बघा इंद्रजितनी आता बघा एका फ्रीजची किंमत किती, एका फ्रीजची किंमत किती आहे 12,000 रुपये, हो की नाही. तर असे किती खरेदी केले 10 फ्रीज खरेदी केले. किती 10 फ्रीजची किंमत बघा. आपण चौथं गणित जे सोडवलं होतं ना तसंच सेम आहे बघा. 12,000 म्हणजे एका फ्रीजची किंमत कोण लिहिले एकूण फ्रीज, हो की नाही. चला आता बघा हे तुम्हाला आता ह्यांचा गुणाकार करायचा. 12 लिहून टाका आणि वरती किती शून्य आहे 12वर आणि 1वर 4 शून्य देऊन टाका. 4 म्हणजे 1,20,000 रुपयांना ते फ्रीज पडले. किती 10 फ्रीज पडले. बरं ठीक आहे. त्यांना 5,000 रुपये वाहतूक खर्च आला. काय आला वाहतूक खर्च. मग किती एकूण फ्रीजची किंमत, एकूण फ्रीज खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च, एकूण 10 फ्रीज खरेदीसाठी 10 फ्रीजची खरेदी किंमत बरोबर बघा. आता 10 फ्रीजची खरेदी किंमत किती आहे 1,20,000 आहे बरोबर. आणि त्यांना वाहतूक खर्च आला म्हणजे प्लस वाहतूक खर्च हे का नाही. येणारा खर्च बघा, येणारा खर्च 10 फ्रीजची खरेदी करण्यासाठी येणारा खर्च लिहा. करण्यासाठी येणारा खर्च ठीक आहे. फ्रीजची किंमत किती 1,20,000 1,20,000 प्लस 5,000 रुपये त्यांना काय लागला वाहतूक खर्च. मग लिहा 1,20,000 अधिक 5,000 यांची जर बेरीज केली आपण 5 5 2 2 1,25,000 रुपये त्यांना फक्त फ्रीज आणण्यासाठी लागलेला आहे. किती 1,25,000 येणारा खर्च. ठीक आहे. आता बघा त्यांना प्रत्येक फ्रीज केवढ्यास विकावा म्हणजे त्यांना 20,000 रुपये काय होईल
फायदा होईल, फायदा. मागाचेच गणित बघितलं आपण, आहे की नाही. चला, म्हणजेच कुणाला आता इंद्रजितला अपेक्षित फायदा किती आहे? 20,000. इंद्रजितला अपेक्षित फायदा किती आहे? 20,000. म्हणून लिहा. आता अपेक्षित फायदा 20,000 आहे एकूण. आता लिहा, म्हणजेच विक्री किंमत किती लिहिणार? विक्री किंमत बरोबर एकूण किंमत किती आली खरेदीची? 1,25,000 अधिक त्यांना अपेक्षित फायदा किती आहे? 20,000. ह्यांची करा बेरीज. चला आता बेरीज करू ह्यांची आपण. ठीक आहे. म्हणजेच इथं लिहा 1,25,000 अधिक 20,000. ठीक आहे. 0 0 0 आणि वरतून बघा 5 5, 2 आणि 2 4 आणि 1 म्हणजे 1,45,000. किती? 1,45,000 त्यांना विक्री किंमत आली. ठीक आहे. आता काय सांगितलं त्यांनी? प्रत्येक फ्रीज केवढ्यास विकावा लागेल. केवढ्यास विकावा म्हणजे मी सांगितलं होतं की नाही मगाशी, केवढ्यास विकायसाठी काय करायला लागणार आहे आपल्याला? भागाकार करावा लागणार आहे. म्हणजेच एका फ्रीजची विक्री किंमत म्हणा, एका फ्रीजची विक्री किंमत काय येणार? हे नाही, विक्री किंमत तुमची किती आली? 1,45,000 एकूण ना, बरं का, एकूण आहे, एकूण. ठीक आहे. आणि भागिले विक्री किंमत. आता एका फ्रीजची विक्री किंमत बरोबर आणि एकूण फ्रीज, त्याच्यातनं काय काढतो आपण? एका फ्रीजची किंमत काढतो. काय काढतो? एका फ्रीजची किंमत. भागाकार करा. चला बरं, 1,45,000 भागिले 10. बघा 10 1 10, 14तनं 10 गेले 4, वरतून घेतला 5, 10 चोक 40, 5तनं 5 5 आणि 4 0 0, वरतून घेतला 0, 10 5 50, 0 0, हे 2 0 राहिल्यात ते वरती लिहा. म्हणजेच तुम्हाला विकावं लागेल एक फ्रीज 14,500 रुपयांना विकावं लागेल. किती? 14,500. म्हणून लिहा इंद्रजितला एक फ्रीज 14,500 रुपयांना विकावं लागेल. म्हणून लिहा इंद्रजितला एक फ्रीज 14,500 रुपयांना विकावा लागेल. विकावा लागेल. समजलं? सोपं आहे की नाही? चला शेवटचा प्रश्न बघूया आता. बघा शेवटचा बघा. ललिताबाईंनी 13,700 रुपयांचे बियाणे शेतात पेरले. खते व औषधे फवारणीसाठी 5,300 रुपये आणि मजुरीसाठी 7,160 रुपये खर्च आला. शेतातील धान्य विकून त्यांना 35,400 रुपये मिळाले. तर त्यांना धान्य विकून किती नफा किंवा तोटा झाला? आता आपल्याला काढायचं इथे बघा. आता ललिताबाईंनी काय केलं बघा, पहिल्यांदा 13,700 रुपयांचं बियाणं घेतलं, त्यानंतरनं ते पेरलं. बियाणं घेऊन ते काय केलं? पेरलं. शेतात औषध फवारणी केली किती रुपयांची? 5,300 रुपयांची औषध फवारणी केली. त्यानंतरनं मजुरी लागली त्यांना. किती लागली? 7,160 रुपये त्यांना मजुरी करण्यासाठी खर्च आला. आता बघा एवढा खर्च म्हणजे हा एक खर्च झाला, हा एक खर्च झाला आणि हा एक खर्च झाला. कशासाठी आलाय? फक्त धान्य शेतात पिकवण्यासाठी आलाय खर्च एवढा. म्हणून लिहा ललिताबाईंना धान्य पिकवण्यासाठी आलेला खर्च. ठीक आहे बरोबर. आता बियाणे काय लिहायचं? बियाणे प्लस काय म्हणा अधिकचं खते व औषधे फवारणी. काय लिहिलं? खते व औषधे लिहू आपण. किती? खते व औषधे. अजून किती खर्च आला? अधिक किती? मजुरी. मजुरी लिहा. मजुरी एवढा खर्च त्यांना आला
शेतात धान्य पिकवण्यासाठी पहिल्यांदा बियाणं घेतलं, किती 13,700 रुपयाचं. नंतर त्याची औषध फवारणी केली का, कीड लागू नये म्हणून, आहे की नाही. मग किती आला खर्च तो 5,300. मजुरी बघा धान्य काढण्यासाठी असू दे, काही असू दे, त्यासाठी माणसं लागतात की नाही. मग त्यांना मजुरी आली 7,160 रुपये मजुरी आली. आता ह्या सगळ्यांची बेरीज करा. काय करा, बेरीज करा. बघा 13,700 अधिक 5,300 अधिक 7,160. बघा 0 0 6 6 7 3 10 आणि 1 11. हातचाला 1 3 1 4 4 5 9 9 7 16. हातचाला 1 आणि 1 1 2. बघा म्हणजे त्यांना 26,160 रुपये एकूण खर्च आला. म्हणजे आपण काय लिहू, एकूण खर्च, हे की नाही. त्यांना शेतात पिकवण्यासाठी एवढा खर्च आला. बघा आणि त्यानंतर काय लिहिले बघा, शेतातील धान्य विकून त्यांना 35,400 रुपये मिळाले. आता धान्य विक्री किंमत काय लिहिणार, विक्री किंमत काय 35,400. आता मला सांगा एकूण खर्च एवढा झालाय, त्यांनी धान्य विकलं 35,400. कोणती मोठी संख्या आहे बरं, विक्री किंमत ना. विक्री किंमत मोठी आहे म्हणजे काय, नफा. म्हणजे लिहा नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, किंवा खरेदी किंमतपेक्षा इथं लिहा एकूण खर्च, हे का नाही, एकूण खर्च लिहा. ठीक आहे. चला आता विक्री किंमत किती आहे, 35,400 वजा 26,160. ह्यांची वजाबाकी करा. 35,400 वजा 26,160. 0 0 शून्यातनं 6 जातो का, नाही, कट करतो. खालच्या घरात 1 मागवतो, ते 10 लिहितो. 10तनं 6 गेले 4, 4तनं 2 गेले 2, 5तनं 6 जातो का, नाही, कट करा. वरती लिहा, शेजारच्या घराकडनं मागून द्या. 15तनं 6 गेले 9 आणि 3तनं 3 गेले 0. म्हणजेच त्यांना 9,240 रुपये नफा झाला. म्हणून लिहा ललिताबाईंना धान्य विकून धान्य विकून 9,240 रुपये नफा झाला. ठीक आहे. चला आता इथे संपला आपला 32 सराव संच हा आपला संपलेला आहे. चला आता आपण नेक्स्ट उदाहरण सराव संच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत बाय.